हॅलो हाय नमस्ते नमस्कार. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो पुण्यामध्ये पाऊस भरपूर आहे. 4 दिवस तरी नको नको वाटत होतं आणि त्यामध्ये विहानला पण स्कूलला सुट्टी होती 4 दिवस. सो आम्ही तर काय पायऱ्या उतरून खालती अजिबातच गेलो नाही. आणि आज पण माझं सकाळी चाललं होतं निवांत निवांत, म्हणजे मला कसं विहानचं स्कूल नसेल ना तर मग मी म्हणते चला जाऊ दे आपलं निवांत कामं जे आहेत ते आवरू म्हणते. आज पण माझं टंगळ चाललं होतं आणि त्याच्यानंतर मग मी नंतर असंच मोबाईल बघायसाठी आले तर मेसेज होते आज विहानचं स्कूल आहे म्हणून. पटपट आवरलं, दोघांची आंघोळी केली आणि ब्रेकफास्ट पण आम्ही केलो नव्हतो, म्हणजे निवांत आमचं चाललेलंच होतं सकाळचं. मग पटकन सगळं आवरलं, कपडे भिजत ठेवले आणि विहानला उद्या स्कूलला घेऊन गेले. आणि आल्यानंतर तो दमलेला आहे, सो भरपूर वेळची तो झोपलेला आहे. मग त्याला मी उठवते पण तो काही उठायलाच बघत नाही आहे. मग झोपते तर झोपू द्या म्हटलं त्याला आता. आणि त्याच्यानंतर मग मी फ्रेश झाली आणि आता म्हटलं चला 2-3 दिवस झाले ना घरी होता तो. सो सतत माझ्याकडे मम्मा मला खायला दे, मम्मा मला खायला दे, म्हणजे एखादी तर घरात वस्तू नसेल ना सो तीच त्याला हवी असते. आता थंडीमुळे कसं बनाना वगैरे मी आणले नव्हते आणि कालचा दिवस तर पूर्ण मम्मा मला बनानाच हवा करत होतं. आणि शेवटी हे जेव्हा संध्याकाळी घेऊन आले ना सो अजिबात त्यांना खाल्ला नाही, म्हणजे नको ती गोष्ट मागायची असते आणि आणली की मग ती खायची नसते, हे मुलांचं ना ठरलेलं असतं. आत्ता दिवसभर नुसता माझा ना वेळ कुठं चाललाय माहिती आहे का, कपडे धुणे सुकवणे कसं फक्त फॅन. आता मी खुर्चीवर बसले आणि त्याच्यावर पण मी हे कपडे घातलेलेच आहेत, पाठीमागे पण तुम्हाला दिसत असतील. कारण इतके कपडे पडतात ना, आणि मला वाटतं पावसात भरपूरच कपडे पडतात उन्हाळ्यापेक्षा पण. आणि विहान कसं करतो ना, थोडंसं जरी बाथरूममध्ये गेलं ना, अगदी थोडीशी पॅन्ट ओली झाली ना की पटकन मम्मा माझी पॅन्ट काढ म्हणून त्याचं असतं ना की अजिबात ती पॅन्ट दुसरी घालायचीच नाही, त्याला दुसरीच घालायची असेल. शर्टाला थोडं जरी भिजलं ना मम्मा माझा ड्रेस काढ असे करून इतके कपडे काढून ठेवतोय ना. आणि इथं मी दांडी बांधले फॅनच्या बरोबर खालती, जेणेकरून ते कपडे ना पटकन सुकावे विहानचे म्हणून. आणि त्याच्यानंतर मग मी हे कोण पाऊस बघून धुतं आणि हे मी पाऊस बघून हे आणि बेडशीट धुवून टाकलं. हे म्हणतात मला तुला नेमकं ना पाऊस भरपूर पडला ना की हे सगळं सुचतंय म्हणतात. म्हटलं हो सुचत असं नाही, पण ते इतकं घाण झाले ना की मला अजिबात ते आणि घाण झालेलं असं काढून बाजूला पण ठेवू पण वाटत नाही म्हटलं. सो त्यामुळे जे आहे ते मी सगळं धुवून टाकलेलं आणि अजिबात हे कालपासून सुकायला लागले, सुकतच नाही आहे म्हटलं तरी चालेल. म्हणून म्हटलं फॅनच्या खालती बरोबर जे आहे ते खुर्चीवर ठेवते. आणि दिवस माझा असं चाललाय, कपडे हे करणे, इस्त्री करणे त्यामध्ये चाललेला आहे. आणि किचनमध्ये पण ना वरतून भरपूर पाऊस पडला ना की जे आहे ते ह्याच्यामधून पाणी येतं असं तिकडून. मे बी तिकडची जी हे असते ना सो ती खराब झालेली आहे. आणि लास्ट इयरला पण येत होतं आणि आता पण येते. आणि भरपूर पाऊस असेल ना की येतं आणि मग सगळं पाणी सगळं गॅस ओठ्यावर सगळं जे आहे ते होतं. इतके वेळा स्वच्छ करून पण ते होते, त्यामुळे किचनमध्ये मला अजिबात शूटच करू वाटत नव्हतं. सो त्यामुळे मी करत नव्हते. आणि चला आज थोडासा पाऊस त्या मानाने कमी आहे आणि मुलांची ना घरी राहिली की खूप मस्ती असते. आणि म्हटलं आज स्कूल होतं तर म्हटलं चला मीच खूप खुशी झाले, म्हटलं त्याला घेऊन जाऊया म्हटलं. कारण मग तिकडे घेऊन गेले ना की थोडा वेळ तो मस्ती वगैरे करतो आणि घरी येऊन जे आहे ते प्रॉपर जेवण आणि झोपतो. आणि त्या घरी असेल ना की सतत मग माझ्या पाठीमागे लागतो, मम्मा मला हेच काढून दे, मम्मा मला तेच काढून दे, मला मिशाच लावून दे, मला हेच दे तेच दे. इतका वैताग दिलेला ना की मम्मा मला माच आणून दे, हेच आणून दे. मला 4 दिवस नकोच वाटत होतं. म्हटलं बरं झालं त्याचं स्कूल आहे तर. आणि आता काय करायचं आहे, मला थोडासा मका चिवडा आणला होता सो तो जो आहे तर तो थोडासा बनवून घेते. मला माहीत नाही तो आता खाईल की न खाईल, कारण बरेच दिवस झाले मी तो असा बनवलेलाच नाही आहे. सो चला बघू मग तो पण बनवते. विहान बघा कसा झोपलेला आहे आपला निवांत. हाय विहान. नाही तो आता उठायच्या तयारीमध्ये आहे. मच्छर आले, फॅन बंद केला होता. झाली का झोप? झाली का झोप? नाही झाली. थोडासा ना मला वाटते विहान थोडासा घारघूर करतोय. मी पण त्याच्या बाजूला बराच वेळ झाली झोपलेली आणि असं मला वाटतं थोडासा घारघूर करायला लागलाय तो. तरी मी त्याला सकाळी ना गरम पाणी दिलं आणि त्याला म्हणत होती की मी बनाना वगैरे जो आहे ना तो आता खाऊ नको, कारण कफ वगैरे थोडंसं होण्याची शक्य असते, पण ऐकत नाही. एखादी गोष्ट मागितली ना की ती त्याला हवीच असते म्हणून. सो त्याला झोपू देते आणि मी पटकन जे आहे ते बनवून घेते. आणि बघू आता संध्याकाळ झाले. आज तर दिवा पण लावायचं नाही आहे, कालपासून सुतक पडलं आहे त्यामुळे
आता बघू किती दिवस, 10-12 दिवस जे आहे ते दिवा देवपूजा काही नसणार आहे. मी असं काल ठरवलं होतं ना की सगळी कामं पटपट म्हणजे आता विहानला हे होतं, विहानला आता म्हणजे पावसामुळे त्यांना तर 4-1 दिवस सुट्टीच होती. सो त्यामुळे मग मी थोडंसं किचन वगैरे आवरलेलं आणि म्हटलं होतं की मस्त देवपूजा वगैरे करून घेते. सो तेवढ्यात मग मला समजलं की सुतक पडलं आहे म्हणून. मग त्यामुळे काय मग मी पूजा वगैरे केलीच नाही आहे. दिवाऱ्यामध्ये अशी फुलं वगैरे गावली तशीच आहेत, पण आता नाहीच हात लावू शकत. सो त्यामुळे जाऊ दे म्हटलं, आत्ता संध्याकाळचा दिवा पण आज नाही लावू शकत. तर मग म्हटलं बाकीच्याच गोष्टी करून घेते मी. चला मग एक गोष्ट तुमच्यासोबत पण शेअर करते. चला, पावसाळ्यात किचनची अवस्था कशी झाली तुम्हाला बघायची आहे का? त्यामुळेच मी जे आहे ते शूटच करत होती. इथून जे आहे ना पूर्ण ओलं झालं आणि इकडून ना पूर्ण जे पावसाचं पाणी असतं ना ते सगळं आतमध्ये येतंय. आणि हे इकडं दिसतंय का तुम्हाला? हे बघू मी थोडं दाखवते. हे पूर्ण हे सगळं जे आहे ना सगळं भिजतं, म्हणजे अक्षरशः सगळं हे ओठा ना असं सुकाच होत नाही. भरपूर पाऊस आला की आता थोडासा ना पाऊस कमी झाला आहे आणि मग घासून ना मला वैताग आला होता. त्यामुळे मला असं वाटत होतं की शूटच करू नये काही. बघा ते सगळं असं ओलच असायचं आणि सतत कंटिन्यू वरतून जे आहे ना हे असं पाणी पडत राहायचं. आता ते मला वाटतं ना बाहेरचे जे पत्रे आहेत ना सो ते त्यांचे खराब झालेले असावे, त्यामुळे ते इकडून असं डायरेक्ट पाणी येते. आता जाऊ द्या, आम्ही एवढं लास्टच पावसाळा असेल मे बी, हा मी इथं राहू म्हणून आम्ही पण काही त्यांना सांगितलं नाही. जाऊ दे म्हटलं करूया एवढं ॲडजस्ट एखादं वर्ष. आता त्यांना सांगून पण काय होणार आहे ना, काहीच होणार नाही. जाऊ दे म्हटलं आपण करू एवढ्या वर्षी ज्या आहे त्या ॲडजस्टमेंट. सो त्यामुळे मग मला अजिबात शूटच करू वाटत नव्हतं. काल थोडंसं मग म्हटलं की विहानचं स्कूल थोडंसं ना नसेल तर मग मी एक गोष्टी काढत जाते, कारण लास्ट वीकमध्ये त्याचे काका असल्यामुळे कसं झालं होतं की मला अजिबात काय आवरायला वेळ असायचा, पण विहान जो आहे तो त्यांना डिस्टर्ब करतो म्हणून मग मी काही काढत नसायचे. मग काय थोडंसं हे सगळं आवरून घेतलं होतं किचनचं, म्हणजे हे इकडून वगैरे तांदूळ वगैरे थोडेफार भरून ठेवायचे होते डब्यांमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी विहान झोपला होता तेव्हा मग मी करून घेतल्या होत्या. आणि आज थोडंसं पण बाकी गोष्टी करायच्या होत्या, पण जाऊ द्या आज राहिलं. आता पावसाळा झालाय, हा म्हणजे पावसाळा आहे आणि मी असं थोडं डाएट करणार हे करणार ते का, म्हणजे बाकीच्या आता बघितलं असेल मी की एवढ्या गोष्टी खायच्या वगैरे काही बनवल्याच नव्हत्या. पण चहाची गोष्ट अशी होते ना, बाहेर इतकी थंडी आणि पाऊस, त्यामुळे चहा किती जरी नाही म्हटलं ना सो तो चहा एक आहे तो सुटत नाही. मी आता जस्ट माझ्यासाठी चहा वगैरे करून घेतला. आणि आत्ता डीमार्टमधून लास्ट वेळेला मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी हे जे आहेत ते हे आणले होते मक्याचे पोहे. सो तेच जे आहे ते मी आता बनवते. ते चहा दूध हे करून ठेवलं होतं. सो पटकन ना ह्यांसाठी मग हे बनवून ठेवते मी, कारण पावसाळ्यात ना अशा गोष्टी मखाने पण संपलेले आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ना पावसाळ्यात थोड्याशा बऱ्या पडतात. आणि दिवस पाऊस असेल ना तर इथं अजिबात मला नकोच वाटतं, म्हणजे जेवणच बनवणे खूप हे होऊन जातं. आणि बघू म्हटलं एवढं थोडं करायचं तर त्यांनी पण काय करू शकतात ना.
सो इथं मक्का चिवडा बनवून झालेला आहे, पण आता हे भरून ठेवण्यासाठी ना अजिबात डबा नाही आहे. सगळ्या डब्यातनं काही ना काहीतरी आहेच. आता विचार करते पिशवीमध्येच ठेवते, बघते मी केव्हापासून इकडं तिकडं, पण अजिबात एकही डबा रिकामी नाही आहे. आणि पावसात हे असं काय पण चटरपटर खायला ना खरंच खूप छान वाटतं. विहांना दोनदा असं झोपेतून जे घाबरल्यावर कसं उठतात ना, सो तसा उठला होता. त्याला परत झोपवलंय, माहीत नाही मध्ये मध्ये तो करतोय कशामुळे काय कळत नाहीये. दोनदा तो असा एकदम काचभारून उठल्यासारखा केला आणि जे आहे ते परत स्वतः झोपलेला आहे. ते भरते आणि त्याला जे आहे ते कुकर लावते. सायंकाळ होतच आलेली आहे आणि त्याला उठवते. सो विहानला उठवायच्या अगोदर म्हटलं कुकर वगैरे लावून घेते. आणि आज खूप दिवसांनी जो आहे तो इंद्रायणी तांदूळ मी ठेवत आहे. म्हणजे घरी होता, पण कसं झालं मीच बनवत नव्हते, कारण तो असंच थैलीमध्ये होता आणि काढते डब्यामध्ये म्हणून राहूनच जात होतो. सो काल काढला होता, तर म्हटलं चला आज जो आहे तो मस्त इंद्रायणी भात आणि त्यासोबत वरण वगैरे बनवते. भाजी भाकरी काय आज बनवून नाही आहे. सो दोनच फक्त. मग म्हटलं की चला, तो उठला की एकदा मला काय किचनमध्ये हे करायला देणार नाही म्हटलं, तर त्याच्या अगोदर म्हटलं की मस्त अगोदर कुकर वगैरे लावून घेते. विहानला जे आहे ते मी आता बळजबरी उठवले. आणि झोपताना तसं त्याला काही असं सर्दी वगैरे अजिबात काही वाटत नव्हती. आणि झोपल्यानंतर हो ते डान्सिंग बॉय आहे ना, आणि झोपून उठला. आणि तेव्हा आता थोडंसं आवाजमध्ये थोडंसं चेंज वाटतं. हां खाली उतरू का, आणि त्याला मोबाईलची ॲलर्जी आहे त्यामुळे पटकन खाली उतर म्हणतोय तो. सो विहान जेव्हा झोपला होता तेव्हा त्याला अजिबात काही सर्दी वगैरे नाही होती. आणि उठला तेव्हा थोडंसं पॅक वाटतोय, म्हणून त्याला ओवा जो आहे तो ओव्यानं थोडंसं वाफ देते त्याला. हां परत सांडेला विहू मी, ते बांधलं नाही आहे. अगदी झोपला तर तेव्हा काहीच नाही होतं. आणि झोपून जेव्हा उठला ना, म्हणजे झोपेतच मला थोडं वाटलं तो घारघूर करत होता. आता बघितलं तर खूपच पॅक झाले. हो पडलास का, हे ओपन नको करू नाही तर सगळं ओवा खाली पडेल. मी आता जस्ट झाडू मारलाय ना, बघ 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 पडलाच खालती. थांब मी शेकते, तू नको हात लावू. हां बरं वाटतंय का? सकाळी त्याला डोक्यावर एक तर रांगोळी घालायलाच नको पाहिजे होती. मी घातलं आणि परत स्कूलला घेऊन गेली इतक्या लवकर. हां हां घे. हां तसा लावतो का? डॅडूला फोन करून सांग ना. हां सर्दी झाली म्हणून सांग फोन करून. डॅडू कुठे आहे? मला चिड्डी झाले. येतात का? आणखी काय सांगितलं नाहीस का? तेवढंच सांगितलंस. आणखी सांग ना, काय काय रोज सांगतोस ते सांग ना. विहो सांगितलं का रोज डॅडूला काय काय सांगतो तू? हॅलो डॅडू. हां कुठं छातीला लावतास का? हां लावलं. हां कमी होऊ देत ना. ओके ओके हां लावलं. हां लवकर कमी होऊ देत, स्कूलला जायचं आहे ना. हां हो आत्ता 9 वाजलेत आणि ह्यांनी मला 7:15ला फोन केला की मी निघतोय म्हणून. आणि त्याच्यानंतर मला रोजचा ह्यांचा टायमिंग माहिती आहे, म्हणजे साधारण एक अर्धा तास ह्यांना लागतो घरी येण्यासाठी म्हणून. आणि मी तेव्हापासून स्टील 8:30पर्यंत वेट करते. मग मी कॉल केला की कुठं आहे म्हणून तुम्ही. तर मग हे कुठं होता तुम्ही? हां आणि कॉल पण करून नाही सांगितलं. एक तर बाहेर इतकं पाऊस आणि हे हां काय चालतं, म्हणजे आम्ही घरी कशी वाट बघत बसायची. हां होय हो सांगा बरं. आम्ही असं केलं बाहेर गेलो म्हणजे सांगायचं ना एक फोन करून की हां मी येतोय म्हणून. एकतर बिहारला कोणत्या गोष्टीमध्ये
हा हो ना विहान, आम्ही दोघ जण वेट करत होतो की नाही डॅडूचा. एक तर त्याला कोणत्या कोणत्या गोष्टी काढून दिले बघा त्याला नमवण्यासाठी. अजिबात राहायला बघत नाही तो संध्याकाळ झालं की. हे मला दाखव ना जरा यश. आणि हे आपले घरी अजिबात वाट बघतील असं काहीच नाही. आपल्या लग्नाला किती वर्ष झाले सांगा? 7 वर्ष झाली हो ना. आणि तेव्हापासून तुम्हाला माहिती आहे की तू म्हणजे साधारण 1 पाऊण तास ठीक आहे लेट झाला तर. व्हॅन याच्यात नाही काढायचं बेटा. हा खराब होतो आपला रूम. मगापासून त्याचं तेच चालू आहे. ह्याच्यामध्ये ठेवायचं त्याच्यामध्ये ठेवायचं. सांगेल ना मी. हा तू अभ्यास कर बेटा. जेवण आला का मग? हो जेवायला. जा फ्रेश व्हा जा. गुडू कुठे गेलेले डॅडू? मम्मा खाल्ला बेटा. हो मी त्याला कधीच भरवलं 7:30लाच भरवलेलं. म्हटलं सर्दी आहे मग म्हटलं चला गरम गरम डाळ भात भरून घेतलं. बांदा म्हणजे त्याला बांदा म्हणतोय तो. खराब होईल. ऐकतच नाही. हा नको दुसरा. विहान तू डॅडूला फोन करून काय सांगितलं रे? नागपूस बोले. अरे अरे बस 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 जास्त नको. अचानकच कसं काय मला पण काही समजलं नाही. त्याला कसं काय सकाळी त्याला डोक्यावर आंघोळ घालायलाच नको पाहिजे होती. नोटंकी बघा फक्त. विहानची केस कट केले तेव्हापासून काही वेगळंच वाटायला लागलंय ना. आज त्याची टीचर पण म्हणतात केस कट केले का त्याचे. आणि काय म्हणत होत्या बरं ते टीव्ही मध्ये वगैरे ऍड वगैरे लागतात ते मुलं नसतात का तसा विहान दिसतोय. आणि केस कट केले तर त्याचे टीचर म्हणत होते आज केस कट केले तर हा बघ केस कट केला ना तर थोडंसं काहीतरी वेगळं वाटतं. नाही तर ते केस असतील ना तर टीव्ही मध्ये ऍड मध्ये वगैरे मुलं दिसतात ना सेम तसा दिसतोय म्हणून. कोणी सुसू केले का स्कूलमध्ये? कोणीच नाही केलं काय पण सांगतोय. छोट्या मुला हो. कुठं गेले चुकलं? ए ऐक ना विहान तू टीचरांना काय विचारलास? मम्मा कुठं गेले म्हणून विचारलास का? हम्म. हो तू म्हटलं कुणाला? तसं नाही तू मला मगाशी सांगत नव्हतंस का मी बघ तुला सोडून आली मग तू टीचरांना विचारलास का मम्मा कुठं गेले म्हणून? विचारलास का? काय सांग? परत घेऊन येऊ का मग? नको का तुला? तू मागत होतास की. नको ठेव तिथं. नंतर देऊ. ठेव परत रिटर्न देऊ आपण. दूध ठेव फ्रीज मध्ये. दूध आपल्याला पाहिजे दूध प्यायला. हो